हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, माय डे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आहे सॅटर्डे. अजय गेलेला हॉस्पिटलला. आज थोडंसं शॉर्टकट स्वयंपाक करून ठेवलेला आहे, अर्ध करून ठेवलेला आहे, बाकी आल्यानंतर फोडणी घालणार आहे. सो मी चालली आज आहे पॅरेंट्स मीटिंग. प्रत्येक मंथमध्ये मला वाटतं फर्स्ट सेकंड सॅटर्डेला पॅरेंट्स मीटिंग असते स्कूलला. आणि मी बाथरूममध्ये गाणे म्हणते लिटरली. आणि ॲक्च्युली स्टार्टिंगची फर्स्ट जी मीटिंग होती पॅरेंट्स मीटिंग ती अटेंड केली होती मी. मग त्यानंतर काही अटेंड करणं पॉसिबल नव्हतं झालं. आणि तिचं एक्झाम वगैरे होत नाही, त्यामुळे तेवढं काही टेन्शन नसतो पॅरेंट्स मीटिंगचं. पण आज म्हटलं आता बघू, आता पूर्ण इयर तिचं काय अपडेट आहे, तिचं रायटिंग सेशन वगैरे हे ते. आणि काल काही इव्हेंट्स होते त्यांच्या स्कूलमध्ये, जसं मागे कार्निवल वगैरे झालं, पण अन्वी अब्सेंट होती त्यावेळेला. सो तिला काही प्राईज मिळालेला. आता ते कशाबद्दल मिळालं काय ते मला पण नाही माहिती. काल ॲक्च्युली डिस्कशनच नाही करता आलं तिच्या टीचरसोबत. सो ते पण विचारून घेते. आणि बाकीचं जे पण काही तिचं अपडेट आहे रिलेटेड टू ड्रॉइंग वगैरे हे ते जे ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कदाचित कमी कमी आम्हाला माहीत होईल की तिचं इम्प्रूव्हमेंट कुठपर्यंत झालेलं आहे. एक प्लस पॉईंट तिच्यासाठी एक असं आहे की भरपूर म्हणतात की प्ले ग्रुपला नाही घालायला पाहिजे. आम्ही पण नव्हतं घालणार. मी फक्त तिच्या जे बोलण्याचं जी प्रोसेस आहे खूप लेट होती अन्वीची. सो म्हणून नुसतं फक्त ते एका कारणासाठी मी तिला प्ले ग्रुपला घातलं. आणि तसे घरी मस्त्या करण्यापेक्षा 2.5 तास अशा ठिकाणी स्पेंड होतात लहान मुलांचे जिथं काहीतरी त्यांना शिकायला मिळतं नवीन. नाही म्हटलं तरी आपण घरी एवढं 2.5 तास त्यांना घेऊन बसत नाही. जनरली खेळतातच मुलं. आणि अन्वीसाठी एक प्लस पॉईंट असं होतं ना की प्ले ग्रुपची काय थांब 2 मिनिट. प्ले ग्रुपचे एक सिंगल स्टुडंट आहे अन्वी, आणि बाकी जे आहे ते नर्सरीचे. सो तिचं जे पण काही एज्युकेशन आहे किंवा जे पण काही शिकवतात ते नर्सरीच्या स्टुडंटसोबतच तिला कन्सिडर केलं जातं. सो तो एक तिच्यासाठी प्लस पॉईंट आहे की ते नर्सरीच्या लेवलचं शिकते आहे. सो एक पोएम तर ती ऑलरेडी असेच म्हणून घेते. आणि तिला ह्या पण येतात आपले जे काय म्हणतात नंबरिंग असतं ते पण येतात. 1-2 कलर्स ती ओळखून घेते. सो असं एकदम प्लस पॉईंट आहे. म्हणजे कुठंच तिचं नाही म्हणता येणार की विनाकारण स्कूलमध्ये पाठवलं आहे आणि तिचं काहीतरी म्हणजे जे नको व्हायला होतं ते झालेलं असं नाही आहे. प्रत्येक बाजूने तिचं प्लस पॉईंट. आणि भरपूर जे ॲक्टिव्ह असल्यामुळे कधीच रडलेली नाही आहे ती स्कूलमध्ये. सो चला बघू आज काय अपडेट मिळतं तिच्या स्कूलमधून. जे पण काही राहील ते तुमच्यासोबत शेअर करण्याची सोचते. असं जास्त आवडतं ना अन्वी? पडशील नाही का? तसं नाही करायचं. ये लवकरच झालं कारण अन्वीचं तेवढं काही होतं नाही शीट्स वगैरे बघायचं. सो ॲक्च्युली तिची टीचर चेंज झालेली आहे, त्यामुळे आधी ज्या होत्या त्यांच्याकडे मोस्टली तिचं आहे ठेवलेलं. सो आणि कालच्या प्राईजचं मी विचारलं तर माहीत झालं की तिला मी राधा बनवून दिलं होतं आणि नवरात्रीच्या वेळेला पण छान ड्रेसअप करून दिला होता. सो मोस्टली तिचं जे तिला मिळालेलं आहे ते राधासाठीच आहे. सो म्हणजे त्यांनी असं सांगितलं की वर्षभर जे पण काही प्रोग्राम्स होता त्याचं एंडिंगला मग ते सगळं प्राईज डिस्ट्रीब्युशन वगैरे होतं. सो त्याचं तिला मिळालेलं आहे राधासाठी. आणि एक तिची अशी तारीफ झाली की म्हणजे सगळं आवडीने करून घेते ती, शिकून घेते. आणि आता पण कंटिन्यू तिचं ते बडबड सुरू असते कंटिन्यू. ए फॉर ॲपल नाहीतर काहीतरी पोयम म्हणेल. सो असं सगळं सुरू असते. जेवढं मुलं खेळण्याच्या नादात जेवढं शिकतात ना तेवढं जबरदस्ती त्यांना आपण बसून नाही शिकू शकत. सो त्या स्कूलमध्ये एक गोष्ट चांगली आहे की खेळण्यामध्येच त्यांना गोष्टी शिकवल्या जातात लहान मुलं, कारण डायरेक्ट तर ते बसून शिकूच नाही शकत. सो आणि दुसरी गोष्ट एक तारीफ तिची केली आहे तिच्या टीचरनी की तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो. नेहमी तिच्या ड्रेसचं खूप तारीफ केली जाते. माझे मोस्टली म्हणजे असं प्रयत्न असतो ना की भरपूर मी कपडे असेल तिचे एका कापड घेऊन
थानातला कापड घेऊन किंवा साड्यांचं मी शिवून दिलं. सो ते त्यांना खूप जास्त आवडतं, कारण ते दिसताना एकदम ट्रेडिशनल दिसतं आणि आपलं महाराष्ट्रीयन लुक दिसतं. सो ते थोडंसं युनिक वाटतं. शॉपमधले घेतलेले कपडे प्रत्येकच जण यूज करतात, जसं अन्वीला पण मी घेऊन देते. पण एक नेहमी माझ्या माइंडमध्ये असते की मी काहीतरी नवीन क्रिएट करत राहावं तिच्या बाबतीत, आणि कुठे ना कुठे ते सक्सेस झालेलं आहे. सो त्याचबद्दल ती टीचर सांगत होती की छान वाटतात तिचे जे ड्रेसिंग सेन्स आहे किंवा तिचे जे ड्रेस वेअर केलेले असतात ते खूप छान असतात, ते एकदम युनिक असतात. आणि आज कामवालीला थोडंसं मी लेट बोलवलं होतं आणि आज मेन म्हणजे आज एडिटिंगच व्हायला आहे. सो आता एडिटिंग करून घेते आधी आणि मी कार्टून बघत आहे, तोपर्यंत अजय पण येईल 1-1:30 वाजेपर्यंत. चला मग. आणि आज आई बाबा पण येत आहे. सो बाबांचा आज वाढदिवस आहे. सो मागच्या वर्षी पण इथेच आम्ही UGC मध्ये सेलिब्रेट केलं होतं. सो आजचं पण प्लॅन आहे. ॲक्च्युली कालपासून एक पाल किचनमध्ये घुसली आहे आणि एवढं तांडव टाकलेलं आहे. आता लिटरली हा पॅकेट उचलला किचनवरून, या पॅकेटसोबत डायरेक्ट खाली आली. एवढं घाबरली ना, मला भीती वाटत. असं जे पण गोष्टी उड्या मारतात ना अंगावर, त्यांची खूप भीती वाटते मला आधीपासूनच. सो अजय आलं की ते करून मास्क फेकून फेकावं लागेल तिला बाहेर. भीती जखमी असेल त्याच्यामुळे ती भिंतीवर पण चढत नाही, एकदम खालच्या साईडला राहते. आणि आज ॲक्च्युली शेड्यूल थोडंसं चेंज झालं आमचं, कारण मी पण मॉर्निंगला चालली गेली अनुच्या स्कूलमध्ये मध्ये मीटिंग्स अटेंड नाही केल्या मी, कारण तेवढं प्ले ग्रुपला असल्यामुळे एवढं काही इम्पॉर्टंट नसतं त्यांचं. आता तडका देऊन देते वरणाला आधी आणि पोळे करून देते, कारण आज थोडंसं लेटच झालं जेवणाला. आणि वाजले जवळपास 3:30 आणि मी निघाली हेअरकट करायचं. तर फायनली आज वेळ मिळाला अजय घरी असल्यामुळे. तर झोप पण लागली होती, एवढी झोप. लेट जेवण झालं की हेच प्रॉब्लेम होता, मला खूप झोप लागून नाही तर बाकी दिवशी अजिबात झोप लागत नाही. तो बघते आता कोणती हेअरकट करते ते. हेअरकट करून थोडंसं बरं वाटतं, थोडंसं काही जास्तच छान वाटत आहे. खूपच बेकार डॅमेज झालेले होते हेअर्स. सो थोडेसे आखूड करून घेतले आणि समोरच्या साईडनी लेअर केलं. मागच्या वेळेला जसं केलं तर तसंच केलं, फक्त यावेळेला आखूड केलं. मागच्या वेळेला जी लेंथ आहे ती ॲज इट इज ठेवली होती. आणि फ्रंटने थोडं लेअर ठेवलेलं आहे. थोडंसं कसं असतं ना, फ्रंटने जर कट केलं तर इथलं जे खूप ताणले जातात ना केस, ते ताणल्या नाही जात. मला असं वाटतं की मागे जे कट केलं ते जास्त बेटर दिसत होते आता त्याच्यापेक्षा. मागचे जास्त चांगले दिसत होते का माहित नाही. मागे हे लेअर दिसत होते प्रॉपर, आता दिसत नाहीये. ही जी लेअर आहे ना, हे प्रत्येक वेळेला थोडंसं वेगवेगळंच करतो. चला हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर.
समोरचा लॉग आता संध्याकाळपासून स्टार्ट करेन, कारण बाबा वगैरे पोहोचायला त्याचं. सो हा खूप लेंदी होत आहे, त्यामुळे मग याला इथं स्टॉप करून देते.